आईला काय त्रास होता? म्हणजे 12-13 वर्षापासून तिला अशक्तपणा होता. म्हणजे भरपूर कामं नाही व्हायची तिला. प्रार्थनेला यायची पण बसवत नव्हतं. मग तिने पहिल्या शिबिरामध्ये भाग घेतलं, तेव्हा ती पण झोपूनच काढलं तिने तिकडे पण. नंतर मग दुसऱ्या शिबिरामध्ये ती पूर्णपणे बसली, प्रार्थना वगैरे केली, तेव्हापासून ती पूर्ण बरी झाली. म्हणजे तिला अशक्तपणा आणि दुसरा काही त्रास होत होता? भूक लागत नव्हती. तेव्हा उपास प्रार्थनेला भाग घेतला, तेव्हापासून तिला भूक लागायला लागली आणि बरीच वर्ष तिला भूक वगैरे काहीच नव्हतं, अशक्तपणा नुसता होता तिला. म्हणजे ती मग ते काय खायचे काय मग भूक नाही लागायची? पेज प्यायची किंवा एक चपाती किंवा सकाळी बिस्किट खायची, तेवढंच तिचं जेवण होतं. 10-10, 15-15 दिवस ती जेवायची नाही, फक्त बिस्किट चहानेच ती घालवायची दिवस. 10-10, 15-15 दिवस जेवायची नाही? आणि त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये खूप अशक्तपणा असल्यामुळे ते झोपूनच राहायचे जास्त वेळ? झोपूनच राहायची आणि कामं पण व्हायची नाही, घरात कोणी नसायचं. मग ती एक काम करायची, झोपायची, परत उठायची, परत थोडी कामं करायची आणि झोपायची, असंच चालायचं तिचं. 2 शिबिर केला. पहिल्या शिबिरामध्ये त्यांना जास्त फरक नाही पडला, पण दुसऱ्या शिबिरामध्ये ते पूर्ण त्यांना फरक पडलेला आहे आणि आता ते व्यवस्थित जेवतात. आई, तुम्हाला जास्त त्रास होता म्हणजे काहीच काम करू शकत नव्हते? नाही, काहीच नाही. चालायला बी ताकद नव्हती. कोणाचा धक्का लागला तरी पडून जायचे. कोणाचा धक्का लागला तर पडायचे? एवढं अशक्तपणा? म्हणजे दरवाजातून पण किती वेळा पडली जिन्यावरून. म्हणजे इतके दिवस तुम्ही जेवतच नव्हतं तर शरीरामध्ये ताकदच नव्हती? काहीच नाही. गेल्या गरमीच्या मेला तर मी 8 दिवस काहीच नाही, फक्त नारळ पाण्यावर होती. आणि तुम्ही 2 शिबिर केले. हो. तेव्हापासून आता तुम्हाला कसं वाटतंय? आता इथे उपास प्रार्थना केले ना मी, 2 केले, तेव्हा एकदम मला भूक लागायला लागली जास्त. शनिवारची उपवास प्रार्थनेत तुम्ही येत राहिले? हो. आणि आता तुम्ही भरपेट जेवता? हो. आणि अशक्तपणा पण एकदम निघून गेला माझा. आता तुम्ही चालताना पडत नाही किंवा धक्का लागला की काही होत नाही? नाही, काहीच नाही. घरची सर्व कामे करता? हो, सगळं काम करते. काही लोकांना तुम्ही इथून चालून दाखवा जरा. या इथे. अगोदर असं चालायचं तर धक्का लागला की पडायचे? हो, भिंतीला हात पकडून चालायची. भिंतीला हात पकडून चालायचे. आता तसं काहीच त्रास होत नाही? नाही. प्रभूने तुम्हाला बरं केलंय. हो, प्रभू येशूचा धन्यवाद देते मी.